तर बातमी आहे दोन राष्ट्रवादीची। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची गरज मूठ घट्ट राहिली पाहिजे असं वक्तव्य रोहित पवारांची आई सुनंदा पवारांनी केलंय। कुटुंब म्हणून आता एकत्र येण्याची गरज असल्याचं सुनंदा पवार यांनी म्हटलंय। मध्ये मतभेद हे असतातच, सगळ्याच कुटुंबात आहेत। असं कुठं महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये असं कुटुंब नाही की त्याच्या मतभेद नाही आहेत। मतभेद मिटतील, एकत्र येतील, भविष्यामध्ये येऊ शकतात। भविष्यामध्ये दोन्ही एकत्र काही माझंच याच्यामध्ये चर्चेचा विषय नाहीये कुठला, पण एकत्र यायला पाहिजे असं तुम्ही पाहिजे असं मला वाटतं, बाकी काही नाही। मूठ जर घट्ट असेल तर त्याची ताकद राहते आणि आपण जर असे विखुरलेले राहू तर ती ताकद कमी होते। त्यामुळे एकत्र राहणं जास्त महत्त्वाचं राहील। कोण कोणासोबत जायला पाहिजे, कारण की ज्या पद्धतीने आज अजित पवारांनी त्यांच्यासोबत जायला पाहिजे, पवार साहेबांनी तो दोघांनी निर्णय घ्यायचा, दादा आणि साहेबांनी। व्यक्तिगत तिने तिचं मन व्यक्त केलं आणि तसं बघितलं तर भावनिक दृष्टिकोनातून सुद्धा आणि कुटुंब एक असणं हे महत्त्वाचं आहे। हे अख्ख्या महाराष्ट्राला, देशाला त्या ठिकाणी माहीत आहे, कारण का आपण सर्वजण भारतीय संस्कृती समजून काम करणारे लोक आहोत, भारतीय संस्कृतीला मान सन्मान देणारे लोक आहोत आणि आपल्या संस्कृतीमध्ये कुटुंब एक राहणं हे फार महत्त्वाचं आहे आणि त्याच दृष्टिकोनातून आईली ते वक्तव्य केलं असावं असं आपल्याला म्हणावं लागेल। नेमकं भविष्य काळामध्ये काय होईल सांगता येत नाही। सर्वांनी एकत्र येऊन काम करावं अशी सर्वसामान्य तळागाळातल्या कार्यकर्त्यांची आणि काही प्रमुखांची देखील इच्छा आहे। तसं झालं तर आनंदाचीच गोष्ट असेल, पण अर्थात हे सगळं होण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरद पवार पक्ष याचा जो अंतिम निर्णय आहे तो आदरणीय पवारसाहेब घेणार आहेत। कालच्या भेटीमुळे कुठलेही राजकीय तर्क वितर्क काढू नये, कारण ती पूर्णपणे कौटुंबिक भेट होती। परंतु काही लोकांचं आजही त्या राष्ट्रवादीमध्ये काम करणारे पदाधिकारी असतील किंवा या राष्ट्रवादीमध्ये काम करणारे पदाधिकारी असतील, या दोन्ही पदाधिकाऱ्यांच्या मनामध्ये कुठेतरी भावना आहेत की दोन्ही राष्ट्रवादीने एकत्र यावं। खरं तर कालचा वाढदिवसाचा दिवस म्हणून कुटुंब म्हणून एकत्रित येणं फार स्वाभाविक आहे, परंतु सुनंदाताई पवार या नेमक्या कोणत्या संदर्भात म्हणाल्या, कारण राजकारण म्हणून एकत्रित यायला हवं असं जर वाटत असेल तर ज्या पद्धतीने सन्माननीय अजितदादा ज्या लोकांच्या सोबत आहेत त्या देवेंद्रजींच्या अत्यंत मर्जीतले असणारे लोक मार्केटवाडीला जे पवार साहेबांबद्दल कमालीचे अपशब्द वापरत होते, त्याच्या संबंधाने दादांनी भूमिका काय घ्यायची हे सुद्धा एकदा ठरवलं पाहिजे। अजितदादांना नातं जपण्याचा एक प्रयत्न कालच्या दिवशी केलाय आणि तो चांगला होता असं आमचं सर्वांचं मत आहे। मग सर्वजण सांगतायत की एकत्र आलेच पाहिजेत। जर ते एकत्र आलेत तर तो एक आनंदच असेल, त्याबद्दल आम्ही कोणतंही त्यांचं अभिनंदन करू। आम्हाला त्या बाबतीमध्ये कोणतीही टीका करणं योग्य वाटत नाही।